नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, पृथ्वीज फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपल्या 30 दिवसांच्या फ्री आरी वर्क कोर्समधला आजचा आपला डे 27 आहे. आजपासून आपण आरी वर्क थेट ब्लाउजवर करायला सुरुवात करणार आहोत. आज आपण ब्लाउजची पेपर कटिंग, रिंग सेटिंग आणि बॅक पार्टवर डिझाइन प्लेसमेंट समजून घेणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये याच डिझाइनवर ड्रेसिंग तसेच चेन स्टिच आणि कंप्लीट आरी वर्क स्टेप बाय स्टेप करू. चला आता आपण सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मी इथे एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते. हा पूर्ण टेलरिंग कटिंगचा व्हिडिओ नाही. ज्यांना टेलरिंग येतं त्यांच्यासाठी हा भाग सहज फॉलो करता येईल आणि ज्यांना टेलरिंग येत नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका. आपण याच्यावर सेपरेट असा व्हिडिओ बनवूया जे तुम्हाला इझिली ड्राफ्ट करता येईल. अगदी टेलरिंग जमत नसलं तरी सुद्धा त्याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. तसं तुम्ही जर मला कमेंटमध्ये सांगितलं तर ते मला लवकरात लवकर अपलोड करायला उत्साह येईल. आता इथे मी ब्लाउजची हाईट, शोल्डर, आर्महोल आणि चेस्टचं मार्किंग करून घेतलेलं आहे. तसेच इथे मी नेक विड्थचं देखील मार्किंग करून घेतलेलं आहे. आता ज्यांना टेलरिंग जमतं त्यांच्यासाठी हे अगदी सोपं आहे. आता बघा पाठीमागचा गळा घेतलेला आहे मी. तुम्हाला जेवढा डीप हवा आहे त्यानुसार तुम्हाला मार्किंग करायचं आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता मला हा गळ्याचा शेप मी इथे घेतलेला आहे. त्यानुसार इथे मी तसं ते ड्रॉ करून घेत आहे. तुम्हाला जसा हवा आहे तसं तुम्ही घेऊ शकता. आता इथे आपण अर्धा इंच स्लीव्ह जोडण्यासाठी सोडतो. त्यानंतर इथून 0.25 इंच आपण शोल्डर स्लोप देतो. तर या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता बघा इथे मी 1.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे आर्महोलसाठी, कारण हा आपला पाठीमागचा गळा आहे आणि पाठीमागच्या गळ्याचा जो कर्व शेप आहे तो इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. कमरेचं मार्किंग करायचं आहे. जेवढी तुमची कंबर आहे त्याचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिनसह तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं आहे. तर आता इथे मी 4 इंचावर टक्ससाठी मार्किंग केलेलं आहे. टक्ससाठी आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायचं आहे या पद्धतीने. आता इथे 0.75 इंच मार्किंग करून आणि या पद्धतीने लाईन काढून घ्यायची आहे. बॅक पार्ट झालेला आहे आणि मी कटही करून घेतलेला आहे. आता याच्यानंतर आपण फ्रंट पार्ट घेणार आहोत. तर आता इथे मी हुक आणि आयसाठी ते मार्किंग सोडत आहे. या पद्धतीने मार्किंग करायचं आहे. आता बघा खाली इथे आपल्याला विदाऊट योगपट्टी आहे म्हणून मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण आपण बॅक पार्टसाठी ऑलरेडी 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं. दोन्ही मिळून झालं 1.5 इंच. शिलाई मार्जिन आपण खाली एक्स्ट्रा घेतलेली आहे. आता बॅक पार्टला ठेवून सुद्धा तुम्ही मार्किंग करू शकता किंवा सरळ इथे तुम्ही डायरेक्टली जे शोल्डरचं माप आहे आणि आर्महोलचं मार्किंग, त्यानंतर चेस्ट साइजचं मार्किंग या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला लाईन्स ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथे 36 ची चेस्ट आहे त्यानुसार इथे मी 9 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि 0.75 इंच इथे मी लुजिंग ॲड केलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथे पुढचा जो गळा आहे त्याचं देखील मार्किंग करायचं आहे. तर 7.5 इंचावर इथे मार्किंग केलेलं आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने. फ्रंट गळ्याचं मार्किंग झाल्यानंतर शोल्डर स्लोप द्यायचा आहे आणि अर्धा इंच आपल्याला जी आपली शिलाई मार्जिन आहे ती सोडायची आहे स्लीव्ह जोडण्यासाठीचं. आता इथे देखील मी या पद्धतीने माझा जो गळ्याचा शेप आहे जो बॅक पार्टला आहे तोच इथे फ्रंट पार्टला सुद्धा ठेवलेला आहे. आता इथून 1 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि फ्रंट आर्महोलचा कर्व शेप इथे मी ड्रॉ करून घेतलेला आहे. इथून आपल्याला फुल बस्टचं मार्किंग करायचं आहे. तर 38चं फुल बस्ट आहे. त्याचा चौथा भाग होतो 9.5 इंच. वरती मार्जिन सोडून मी इथे टेप ठेवलेला आहे म्हणून इथे अर्धा इंचच घेत आहे आणि फक्त अर्धा इंच ॲड करून 10 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आता इथून आपल्याला पुन्हा या पद्धतीने टेप ठेवून आणि मार्किंग करायचं आहे आणि ही लाईन जी आहे ती काढून घ्यायची आहे. आता बघा इथे फुल बस्टचं मार्किंग करायचं आहे. तुमचं जेवढं फुल बस्ट त्याचा चौथा भाग प्लस 0.75 इंच ॲड करून. जर तुम्ही अंगावरचं माप डायरेक्टली घेऊन इथे टाकणार असाल तर तुम्हाला लुजिंग ॲड करायची आहे आणि आपल्याला या पद्धतीने लाईन्स काढून घ्यायच्या आहेत. आता ही लाईन मी खाली काढून घेतलेली आहे. आता टक्सचं मार्किंग करायचं आहे. आपला प्रिन्सेस कट आहे हा. तर या पद्धतीने तुमच्या कमरेचा चौथा भाग आणि उरलेला जो भाग आहे तो तुम्हाला इथे या पद्धतीने ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने माझं इथे जेवढं आलं तेवढं मी घेतलेलं आहे. वरती इथे तुम्हाला 3 इंचावर ते 2.5 इंचावर मार्किंग करून या पद्धतीने कर्व शेप काढून घ्यायचा आहे आणि वरच्या दिशेला आपल्याला इथे या पद्धतीने सुद्धा कर्व शेप काढायचा आहे. तर आता हा कर्व शेप जोडण्यासाठी आपण अर्धा इंच ऑलरेडी चेस्टमध्ये सोडलेला आहे. इथे मी जास्तच फास्ट दाखवत आहे. ज्यांना टेलरिंग जमतं त्यांना ते समजायला सोपं जाईल, कारण त्यांना आधीच याचं नॉलेज असतं. तर आता या पद्धतीने पुन्हा मी बॅक पार्ट ठेवलेला आहे या पद्धतीने आणि आपला जो बघा इथे पॉइंट द्यायचा आहे आणि ही जी लाईन आहे ती काढायची आहे या पद्धतीने. आता इकडे झालं तर आता या साईडला सुद्धा आपल्याला इथे अर्ध्या इंचावर या पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि या पद्धतीने लाईन काढून घ्यायची आहे. तर आपला फ्रंट पार्ट सुद्धा इथे झालेला आहे आणि त्याला इथे मी कट करून घेतलेला आहे. स्लीव्हचं ड्राफ्टिंग आता इथे बघणार आहोत. तुमची स्लीव्हची लेंथचं मार्किंग तुम्हाला करायचं आहे जेवढं, प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करून आणि लाईन काढून घ्यायची आहे या पद्धतीने. आता पुन्हा तुम्हाला कॅप हाईटचं मार्किंग करायचं आहे जेवढी तुमची कॅप हाईट येईल त्यानुसार. आता पुन्हा इथे आपल्याला आर्महोलचं मार्किंग करायचं आहे. तर मी आर्महोलचं मार्किंग केलेलं आहे आणि शिलाई मार्जिन या पद्धतीने आपल्याला
0.75 इंचावर मार्किंग करून आणि इथे आपल्याला बॅक आर्महोलचा कौशेप आणि फ्रंट आर्महोलचा कौशेप काढून घ्यायचा आहे आणि स्लीव्ज राऊंडचं मार्किंग करून शिलाई मार्जिन घेऊन आणि स्लीव्ज कटिंग करून घ्यायचं आहे. तर आपली इथे तीनही पार्ट म्हणजे संपूर्ण ब्लाऊजचं ड्राफ्टिंग हे झालेलं आहे. आता याला आपल्याला ब्लाऊज पीसवर म्हणजे जो आपला मेन ब्लाऊज आहे, मेन ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर कसं ठेवायचं ते आता इथे बघणार आहोत. आता इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी इथे अस्तर आणि ब्लाऊज पीस म्हणजे मेन फॅब्रिक सुद्धा घेतलेलं आहे. तर या पद्धतीने माझं फॅब्रिक आहे आणि तुम्ही बघू शकता त्याला बॉर्डर देखील आहे. तर आपल्याला ते याच्यावर आरी वर्क करायचं आहे आणि आपलं फायनल फिनिशिंग जे आहे आरी वर्कचं ते याच्यावरच येणार आहे. आता ही बघा, हे कटिंग केलेले जे पार्ट आहेत ते आपल्याला याच्यावर ठेवायचे आहेत. आता जो संपूर्ण ब्लाऊज पीस आहे त्याला आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आणि बघा तुम्ही आता इथे मी तुम्हाला पहिल्यांदा स्लीव्ज कसा अटॅच करायचा त्याच्याबद्दल थोडी माहिती देणार आहे. कारण बऱ्याचदा स्लीव्ज अटॅच करताना तो बॉर्डरला असतो आणि फॅब्रिक खाली नसतं. तर ते कसं जोडायचं ते समजत नाही, म्हणून आपण थोडं कन्फ्युज होतो किंवा सुरुवातीला बिगिनर्सला कन्फ्युजन होतं. तर ते आधी आपण आता सुरुवातीला थोडं बघूयात. तर बघा, आता हा स्लीव्हचा पार्ट खालचा येणार आहे. हा बॉर्डर पार्ट आहे तो स्लीव्हलाच येणार. तर तिथे स्लीव्ज आपल्याला कसा अटॅच करायचा आहे ते तुम्ही बघू शकता. इथे मी कटिंग पार्ट घेतलेला आहे स्लीव्हचा आणि आता याला आपल्याला व्यवस्थित तिथे सेट करायचं आहे. आता हे तुम्हाला का दाखवत आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही तिथे स्लीव्हचं ज्यावेळेस तुम्हाला आरी वर्क करायचं असेल तर फॅब्रिक तुम्हाला खाली जोडायचा असतो. तर तुम्ही या पद्धतीने जी डिझाईन आहे म्हणजे फॅब्रिकवर डिझाईन असते, तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता त्या पद्धतीने. तर आपल्याला त्या डिझाईनला घेऊन आणि स्लीव्ज व्यवस्थित तिथे सेट करायचा असतो. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता की ब्लाऊजवरची जी डिझाईन आहे तिला सोडून तुम्हाला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. अर्धा इंच तुमचं जी चेन स्टिच आहे ती टाकण्यात जाईल. तसंच त्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला बीड वर्क करायचं आहे 1 ते 2 लाईन आणि खाली अर्धा इंच तुम्हाला जे अस्तरचं फॅब्रिक आहे ते जोडायचं आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी लागणार आहे. शिवाय तुम्ही ज्यावेळेस स्टिचिंग कराल किंवा स्टिचिंग करत असताना सुद्धा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा लागतं, त्यासाठी ते सोडायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला स्लीव्ज अटॅच करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मेन फॅब्रिकवर मी पूर्ण जे आपण ड्राफ्ट केलेलं होतं आणि कटिंग केलेलं पार्ट सगळं ठेवलेलं आहे आणि त्याला चॉकने पुन्हा मी जसंच्या तसं काढून घेतलेलं आहे. आता फॅब्रिकला रिंगवर कसं सेट करायचं ते आता इथे आपण पाहणार आहोत. तर आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी रिंग घेतलेली आहे. तर या पद्धतीने आपल्याला जी खालची रिंग आहे ती आता इथे आधी घ्यायची आहे. त्याच्यावर जे फॅब्रिक आहे ते ठेवायचं आहे. आता फॅब्रिक कसं ठेवायचं, एक तर तुम्हाला सरळ बाजूने ठेवायचं आहे, उलटी साईड घ्यायची नाहीये. सरळ बाजूवरच ड्राफ्टिंग केलेले पार्ट्स ठेवून आणि आपल्याला चॉकने ते गिरवून म्हणजे चॉकने त्यांची बॉर्डर जी आहे ती काढून घ्यायची आहे. आणि आता तुम्ही बघू शकता खाली रिंग आहे आणि त्याच्यावरती मी फक्त जो बॅक पार्ट आहे त्याचा जो गळ्याचा शेप आहे त्या शेपला बरोबर मी मधोमध ठेवलेलं आहे सेंटरला. आता त्याच्यावर जी दुसरी रिंग आहे ती ठेवायची आहे. तिचा जो स्क्रू आहे तो लूज करायचा आहे थोडासा. लक्षात घ्या, आपल्याला फॅब्रिक जास्त खेचायचं नाहीये कारण हे आपलं मेन फॅब्रिक आहे. आता तुम्ही बघा, मी रिंग लावली दुसरी वरची आणि पुन्हा जो स्क्रू आहे तो थोडासा टाईट केलेला आहे. आता टाईट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे फॅब्रिक आहे ते अगदी हलक्या हाताने, तुम्ही बघू शकता मी रिंग कशी पकडली आहे, या पद्धतीने पकडून आणि आपल्याला अगदी हलक्या हाताने जे फॅब्रिक आहे ते खेचायचं आहे. या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने करत आहे तसं. आता ते करत असताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे की जास्त जोरात खेचायचं नाहीये. नाहीतर काय होईल की फॅब्रिक जे आहे ते फाटण्याची शक्यता असते. कधी-कधी काही फॅब्रिक जे असतात ते खूप नाजूक असतात. तर बघा, आता हे आपल्याला तोपर्यंत व्यवस्थित सेट करायचं आहे जोपर्यंत तुम्ही कन्फर्म होत नाही की फॅब्रिक आपलं व्यवस्थित बसलेलं आहे तोपर्यंत. आता बघा, इथे याला आवाज येत आहे. या पद्धतीने आवाज करून पाहायचा आहे. आवाज जर व्यवस्थित आला तर समजायचं आहे की फॅब्रिक आपलं व्यवस्थित बसलेलं आहे. कुठेही चूक पडली नाही पाहिजे, लूज नसलं पाहिजे. आता या पद्धतीने आपल्याला जी रिंग आहे ती स्टँडवर ठेवायची आहे आणि आता यानंतर आपली पुढची स्टेप जी आहे ती आपल्याला आरी वर्क करायला सुरुवात करायची आहे. आता तुम्हाला मी एकदा दाखवते पुन्हा एकदा की हे झालं आपलं बॅक पार्ट आपण या पद्धतीने ठेवलं, कारण बॅक पार्ट जे असतं ते मिडलला असतं त्याच्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित सेट करता येतं रिंगमध्ये. आता जे रिंगचे जे पाय आहेत खालचे ते सुद्धा व्यवस्थित लूज आहेत की नाही ते बघायचे आहेत. ते टाईटच असले पाहिजेत, नाहीतर रिंग हलत राहणार आणि आपलं काम नीट होणार नाही. तर बघा, आता बॅक पार्ट आपण या पद्धतीने सेट केलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, स्लीव्हजचा पार्ट कसा जोडायचा. तर तुम्ही बघू शकता स्लीव्हज पार्टचं तिथे मी मार्किंग केलेलं तुम्हाला दिसतच आहे आणि खाली आपलं मार्जिन आहे. तर या पद्धतीने आपल्याला जे अस्तरचं फॅब्रिक आहे ते घ्यायचं आहे आणि मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूवर अस्तरचं फॅब्रिक ठेवून आपल्याला टाका टाकायचा आहे. ही बाजू खाली गेली पाहिजे, वर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि रिंगवर आपल्याला नंतर ते अटॅच करायचं आहे शिलाई टाकल्यानंतर. तुम्ही तुमच्याकडे जर शिलाई मशीन असेल तर शिलाई मशीनने टाकू शकता किंवा हाताने सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला स्लीव्हज जे आहे ते अटॅच करायचं आहे
आता पुढच्या क्लासमध्ये आपण आरी वर्कसाठी सुरुवात करणार आहोत. चेन स्टिच कशी टाकायची, त्याच्यानंतर डिझाइन ट्रेस कशी करायची. आतापर्यंत आपण क्लासमध्ये जे शिकलो, त्या सगळ्या गोष्टींना घेऊन आपण आरी वर्क कसं करू शकतो, ते आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.